व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आजच्या आपल्या मराठी निबंधाचे नाव आहे पर्यावरण आणि आत्मनिर्भरता। पाना फुलांनी नटलेली माती, हिरवाईने सजलेली धरती, शुद्ध हवा आणि निळे आकाश, आपल्या जीवनाचा सुंदर प्रकाश। पर्यावरण म्हणजेच आपल्या जीवनाचा आधारस्तंभ। निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे। झाडे, प्राणी, पाणी, हवा, जमीन आणि प्रकाश हे पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत। या घटकांमध्ये संतुलन राखल्याशिवाय मानवाचे जीवन असंभव आहे। निसर्ग हा मानवाचा आद्य मित्र आहे। मानवाचा प्रत्येक श्वास, प्रत्येक घास निसर्गावर अवलंबून आहे। मात्र आधुनिक काळात मनुष्याच्या भौतिक सुखाच्या मागे लागण्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे। यामुळे पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरतेची संकल्पना अधिक महत्त्वाची बनली आहे। पाण्याचा झरा, मृदू थेंबांचा नाद, जगण्याला देतो शांतीचा संवाद, पक्ष्यांचे गीत, गगनातले रंग, निसर्गाचा सोहळा नेहमीच अभंग। पर्यावरणाच्या विविध घटकांमध्ये परस्परावलंबित्व असते। हवा शुद्ध असणे म्हणजे आपले आरोग्य टिकून राहणे। पाणी म्हणजेच जीवनाचा स्रोत आहे। त्याशिवाय कोणत्याही जीवाला अस्तित्व नाही। झाडे आपल्याला प्राणवायू देतात, जमिनीला सुपीक बनवतात आणि हवामान नियंत्रित करतात। प्राणी व पक्षी निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतात। पर्यावरण आणि आत्मनिर्भरता या संकल्पना आपल्या जीवनाचा गाभा आहेत। पर्यावरण म्हणजेच निसर्गाचा तो संपन्न ठेवा जो आपल्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न आणि ऊर्जेचे साधन पुरवतो। तर आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्याची क्षमता, ज्यामुळे आपण इतरांवर कमी अवलंबून राहतो। या दोन्हींचे संगम आपल्या भविष्याच्या शाश्वतेसाठी अत्यावश्यक आहे। पर्यावरणाच्या संरक्षणाशिवाय आत्मनिर्भरता साध्य होऊ शकत नाही। जर निसर्गाचे संवर्धन केले तर त्यातून अन्न, ऊर्जा आणि रोजगाराच्या संधी निर्माण। नैसर्गिक साधन संपत्ती शाश्वतपणे वापरल्यास आर्थिक स्थैर्य मिळवणे सोपे होते। पर्यावरण म्हणजेच आपल्या जीवनाचा गाभा। निसर्गाचे सौंदर्य आपल्याला मानसिक आनंद देते। निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे, पण आपण त्याचा वापर करताना त्याचे संरक्षण करण्याचे भान ठेवले पाहिजे। आजच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, कारण मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला जाणवत आहेत। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। याचा थेट परिणाम मानवी आरोग्य आणि हवामानावर होत आहे। उदाहरणार्थ, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, पाण्याची टंचाई, मातीची धूप आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत। निसर्गाचा आपण वारसा जपावा, स्वतःच्या हाताने तो पुढे न्यावा। हरितसृष्टीचे करू रक्षण, आत्मनिर्भरतेस देऊ बळकटीकरण। पर्यावरणाचे संरक्षण हे आत्मनिर्भरतेसाठी अत्यावश्यक आहे। उदाहरणार्थ, जिथे नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतो तिथे दुष्काळ, पूर आणि प्रदूषण यासारख्या समस्या उद्भवतात। जर आपण पर्यावरण जपले तर नैसर्गिक साधन संपत्ती दीर्घकाळ टिकू शकते आणि याचा उपयोग करून आपण आत्मनिर्भर बनू शकतो। स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास वाहतुकीवरील अवलंबन कमी होईल आणि इंधनाचा वापर कमी होईल। पर्यावरणाचे संरक्षण केल्यास
आत्मनिर्भरतेस चालना मिळते. उदाहरणार्थ, पाणी व्यवस्थापन चांगले असेल तर उत्पन्न वाढते आणि अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळते. झाडे लावल्यास हवा शुद्ध राहते, जमिनीची धूप थांबते आणि प्राणवायूचा पुरवठा वाढतो. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा. सौर आणि पवन ऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करावा. कचऱ्याचे व्यवस्थापन करून पुनर्वापराला प्रोत्साहन द्यावे. स्थानिक पातळीवर उपलब्ध उत्पादनांना प्राधान्य देऊन वाहतुकीवरील खर्च व प्रदूषण कमी करावे. स्वावलंबन हाच खरा मंत्र, त्यातच दडला उज्ज्वल प्रांत. स्वतःच्या श्रमाने घडवू जग, आत्मनिर्भरतेचा घेऊ व्रत. आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन, म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता. आत्मनिर्भरता साधण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध साधन वापर महत्वाचा आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात अन्न पिकवतात, त्यामुळे ते आत्मनिर्भर बनतात. याशिवाय सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव इंधन आणि जलसंधारण याचा उपयोग करून ऊर्जेच्या बाबतीतही स्वावलंबी होण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाशिवाय आत्मनिर्भरता साध्य होऊ शकत नाही. सेंद्रिय शेती, हरिततंत्र यानेच होईल उज्ज्वल मंत्र. चला मिळून करूया प्रतिज्ञा, पर्यावरण रक्षण हाच मंत्र. पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच आपले भविष्य सुरक्षित करणे. पर्यावरण जपण्यासाठी झाडे लावून हरित क्षेत्र वाढवणे, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारण करणे, स्थानिक उत्पादकांना पाठिंबा देणे आणि त्यांच्या उत्पादनाचा उपयोग करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पुनर्वापरवर पुनर्चक्रण यासारख्या सवयी अंगीकारणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. नद्या, तळे, सागर, सृष्टी रक्षण करूया सर्वांची. प्रदूषण टाळू, हवा शुद्ध ठेवू, भविष्यातील पिढीला आनंद देऊ. पर्यावरणाचे संवर्धन आणि आत्मनिर्भरतेचा अंगीकार हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे आपले भविष्य सुरक्षित होऊ शकते. आजचा प्रत्येक प्रयत्न आपल्या उद्याचे सुरक्षित जग देऊ शकतो. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. झाडे लावा, नैसर्गिक साधनांचा योग्य उपयोग करा. झाडे लावा, नैसर्गिक साधनांचा योग्य उपयोग करा आणि स्थानिक उत्पादनांना पाठिंबा द्या. पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरतेची साखळी निर्माण होईल, तर मानवतेचे जीवन अधिक शाश्वत आणि आनंदी होईल. पर्यावरणाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे आणि यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे. पर्यावरण आणि आत्मनिर्भरता यांचा परस्पर संबंध मानवाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पर्यावरणाचे संतुलन राखले तर आत्मनिर्भरतेची दिशा साध्य होऊ शकते. पर्यावरण जपा, आत्मनिर्भरतेचा मार्ग धरून उज्ज्वल भविष्य घडवा ही केवळ घोषणा नसून प्रत्येकाच्या कृतीतून प्रकट होणारी भावना असली पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेतले तर आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुरक्षित होईल. चला मित्रांनो, पाऊल टाका, निसर्गाशी जुळवा, नव्या वाटा. पर्यावरण जपा, आत्मनिर्भरतेचा झेंडा फडकवा, उज्ज्वल भविष्याला आजच सजवा. झाडे लावा, निसर्ग जपवा, आत्मनिर्भरतेचा आदर्श उभा करा. धन्यवाद. अशाच नवीन माहितीसाठी कष्टी चंद्रपूर या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.